नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्पन्नाचा नवा स्रोत, राज्य शासनाचे नवीन धोरण, खासगी भागीदारीतून मालमत्तांचा विकास होणार, मिळकत कर, बांधकाम विकास शुल्क असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित उत्पन्नाचे स्रोत आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आता राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना नव्याने कार्यपद्धती निश्चित करून दिली आहेत. त्यासाठी विकास आराखड्यातील पायाभूत सुविधांसाठीची आरक्षणे आणि मालकी हक्काच्या जागा खासगी भागीदारी तत्वावर विकसित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आलं आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं आहे. त्याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी काढले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेल्या जागांचा खासगी विकास शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विकास करण्याची मुभा दिली आहे. या निर्णयामुळे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना उत्पन्नाचा स्रोत नव्याने निर्माण होण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 14 कोटी असून त्यापैकी 51% जास्त नागरिक शहरी भागात राहतात. राज्यात सध्या 29 महापालिका तसेच 15 अ वर्ग, 78 ब वर्ग, 154 क वर्ग नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायती कार्यरत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वतःचे शाश्वत आर्थिक स्रोत निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी नगरविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या नव्या धोरणानुसार मालकीच्या मालमत्ता दीर्घकालीन भाडेतत्वावर देणे, विशिष्ट कालावधीच्या सवलतींवर संचालन व देखभालीचे अधिकार हस्तांतरित करणे, मिळणाऱ्या उत्पन्नात ठराविक हिस्सा मिळवणे, खासगी भागीदारीसोबत एकत्रित विकास करणे, सेवा आधारित कामगिरीनुसार कंत्राट देणे किंवा अभिनव आर्थिक उपक्रमांद्वारे भांडवल उभारण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.